मॅडम ते इकडे आणणार होतं आपल्या पोलीस स्टेशनला, पण जागा नव्हती ना. माझ्या घरी खुरुड आहे, कोंबड्या कोंडून ठेवल्यात त्याच्यात. अंडे 20 कमी आहेत. 20 आणि बाकीचे कुठे आहेत? बाकीचे त्यांच्याकडे 20च कमी येते. कुठं आहेत खरं खरं सांग. 10 ह्यो प्याला कच्चे आणि 10 कच्चे मी पेलो. भूक लागली ती चोरी करता करता कच्चे पेलो. काय हे घोटाळे हवालदार ना काही व्यवस्थित काम करतच नाही. किती वाजले घोटाळे हवालदार? आणि हे काय काय आपण शेतात नाही. काय झालं? पॅन्टीच काय झालं? पॅन्ट दोया टाकली ते तुमचं रोजच असतं काही नाही काही. वाळेल नव्हती ना, मग वल्ली घालून यायची. पण तुम्हाला वास आला असं तिचा. मला वास आला असता. हो, मग वल्ल्या कपड्याचा वास येतो ना. तुम्ही मला काय गोष्ट सांगताय का? नाही मॅडम. हा, गोष्ट सांगताय का तुम्ही मला? नाही मॅडम. मग काय करताय? हे चालतं का इथं असं? तुम्ही असं केलं तर बाकीचे कसे करतील? आणि ते टांगे हवालदार कुठे आहेत? ते आता मला काय माहिती, मी माझ्या घरून आलो. मी म्हटलं का त्यांच्या घरी? Yes, ma'am. काय चाललंय? टोपी कुठे आहे? वारेने उडाली. वाऱ्याने उडवली? हा. इथं काही जोक चाललंय का? कशी काय वाऱ्याने उडू शकते? उशीर झालं म्हणून गडबडीने येत होतं, वावळट आली ती गेली टोपी खाली. जरा झोप कमी करायची. झोपाचं टोपच पाहिजे, वारेने जरी गेली. मग तुम्हाला कसा उठायला उशीर झाला? तुम्ही आता झोपाचं आणि टोपाचं काय आहे? उठायला उशीर कसा झाला मग? घड्याळाचं आहे ना ते रिंगटोन बदलले. माझ्या घरचं देव का घड्याळ तुम्हाला? काय मूर्खपणा. मॅडम काय? माझी झोपच होत नाही आणि लवकर उठत नाही मग मी. तुम्ही माझ्याच घरी झोपायला चला. काय बावळट आहे तुम्ही. एवढी जागा होईल का? काय रूम आहेत तेवढे? नाही, तुमच्यासाठी बांधायला होती ना मी. हा, ती टोपी नीट घाला अगोदर, नाहीतर खोल आहे. ते बंदूक कावलती घातली. ते ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काही शिकवलेलं नाही का? काय नाही मॅडम, नेमके ट्रेनिंगच्या टायमाला आहे ना मी रजा. हा, हा, रजा होता. हा. काय करत होते? काय झालं मॅडम, ट्रेनिंगच्या टायमाला आहे ना नेमकी माझी बायको नाही डिलिव्हरी मग ती दवाखान्यात होती, मग तिच्या जवळ होतो. ट्रेनिंग नाहीच केली. नाही. तुमचं काय? कुठं काय टोपी दुसरी घेऊन या दुकानातून. लगेच? लगेच नाही, संध्याकाळी. लगेच काही तर कोण काम करायचं? आपल्या ऑफिस मध्ये असते नाही एक्स्ट्रा चालला. तुम्हाला कोणी बोलायला सांगितलंय का? तुम्ही शिकवणार का मला? हा, ते बंदूक पाहिली का ना? असं करतात काय मॅडम बाई? तसं काही नाही. घोटाळे खाली घ्या ना बंदूक. तुम्ही बोल बाई, काय झालं? मॅडम तक्रार लिहून घ्या मॅडम. तक्रार लिहून घ्या बाई. मला माहित नाही, मला सर नाही ना आता. तुम्ही आता तक्रार लिहून घ्या. लगेच तक्रार लिहून घ्या माझी. बाई, रडू नका. काय झालं सविस्तर सांगा. तुमचा प्रॉब्लेम सांगा, आम्ही तेव्हा सॉल्व्ह करू. काय झालं? माझ्या घरी ना हा, बारकली बारकली एवढे पिल्लं मी एवढे मोठे केले. हा, मग ते चोरीला गेले पिल्लं माझे. कशाची पिल्लं तुमची? माय पिल्लं नाही, मग कोण? माय पिल्लं शिकात्यात. आमची यांनी लय भारी शाळेत घातलंय त्यांना. म्हणजे पिल्लं कशाची बोलता मॅडम? अहो कोंबडीची पिल्लं बारीक बारीक होते ना, असं बोला ना. कष्ट. आता मोठे झाले, मग ते कोंबड्या झाल्या. आणि मग नाही का त्यांनी नाही का अंडी द्यायला चालू केले होते. रडू नका तुम्ही, सांगा तोंडानी. 25 कोंबड्या होत्या. 25 300 अंडे होते. 300. 25 कोंबड्या 300 अंडे कस काय? आता तुम्हाला काय सांगू, बा कोंबड्याला गुणाच्या 300 अंडे होते. 300 थोडे नाही. बाई, काय झालंय ते व्यवस्थित सांगा. रडू नका. इथं काय तुमची चोरी झालेली नाही एवढी मोठी. तुम्ही काय बोलताय? मॅडम चोरी झाली ना, माझी चोरी झाली म्हणून तर लिहून घ्या. मी म्हणते ना. तुम्ही रडू नका, व्यवस्थित सांगा. काम येते लिहायचं तुमचं, रडलेलं नसतं. नाही, एक गोष्ट, आता शांत बस. तुझ्यात 25 कोंबड्या आणि 300 अंडे हे कोणी सांगितलं तुला? तुझ्या घरी 300 कोंबड्या आहेत का? नाही, 25 आहेत ना. तर अंडे कसे 300 होते? 12 दिवसाचे आहेत का? 25 कोंबड्या 300 अंडे होते माझ्याकडं. आणि ते चोर त्यांनी नेले. अंडे काय किती दिवसाचे होते?
अहो मी अंडे साठून ठेवले होते साहेब. मग असं सांग ना. हा ते सांगायचं विसरले होते. नाही का ते मी ना साठून ठेवले होते. मला कोंबडी बसवायची होती, काल न्यायची होते बाजारात, 2 पैसे आले असते. माझे अंडे गेले. शांत तुमचं बसा. समजलं. घ्या लिहून. बसा, शांत बसा बसा. खाली तुम्ही. बसायचं ए, का? ताई हवालदार हा, घ्या बघा. घ्या लिहून. ती बंदूक खाली ठेवा. जरा तुम्ही जरा मग मी बघू का कसं लिहितात. नाही बस काय काय कसं आणि लिहितात? आता रडू नका, व्यवस्थित सांगा. हा. सांग सपोजाचं नाव सांग. माझं नाव काय नाव तो ठाकू. ठकी हा माझ्या नवऱ्याने प्रेमाने ठेवलेलं नाव येते. त्याच्या पुढं काय नवरा काय नवऱ्याचं नाव काय नवरा प्रेमाने ठेवला होता. नवरा नाही मग त्यांचं नाव फुलंदास. त्यांचं नाव म्हणजे रोज बोलायचा का आहो लिहा आहो. आहो हा आहो माझी म्हणजे आमची माझ्या सासूबाईने सांगितलं नवऱ्याचं नाव नाही घ्यायचं कुठं. हो म्हणायचं द्या. बर ठकी आहो ना आहो बर आहो आडनाव हरवले. हरवले. पुढं गावसायचे कुठं गावसायच्या घेतले ना लिहून? हा ठकी आमचं आहो आहो नाही हरवले. बा. मला कोंबड्या हरवले. कोंबड्या अतिशय अंडे हरवले. आहो ना हरवले. आहो आहेत ना. कुठं हरवल्यात आम्ही बघतो. शांत बस. तुझे 25 कोंबड्या 300 अंडे. शांत बस. तुझं तो नवऱ्याचं नाव पूर्ण सांगता येत नाही. काय आहो. केलं म्हणते आहो म्हणते. मॅडम एवढी पाठ खाजवले वाचता काय बावळटवाणी करताय तुम्ही? जरा मॅडम. काय काय चाललंय? आता म्हणते ते. अबे ते हाताने खाजवतील ना एनसी लिहून घ्या पहिली. हा लिहायचं हे वाचकेत होता ए बाई तुम्हाला खाता सांग पता हा खळगुटवाडी. कुठं आली ते खळेवाडी खळवाडी. खळवाडी हा ते खळवाडला काय खाल्ल्या खळगुटेवाडी काय माहिती ते खळवाडी हा मला ते माझ्या कोंबड्या हरवल्या काय? म्हणून तसं. बाई रडू नको. कोंबड्याची नावं सांग. नाव सांग पटपट. वरदान सांग त्याचे. कोंबडी नाव राणी, मणी, सोनी, गणी, बस बस बस. मणी, पिलू, चिकू. अहो तिचं काय ऐकताय? घ्या तिथे कोंबड्या कोंबडी नाव ये का? हा. अगं तुला वरनं सांगितलं त्यांचं कशा कलरच्या होत्या काय होत्या त्याचं सांग पटकन. काळी, पिवळी, ढवळी, हा. राखाडी, गुलाबी, सेंद्री. बर. बर काळ्या किती होत्या काळ्या नाही काळी कोंबडीच नव्हती. मी ना त्यांना रोज साबणाने आंघोळ घालायची, घासून घुसून. काळ्या नाही राहून दिले मी माझ्या कोंबड्या. बरं झाले 25 कोंबड्या झाल्या हा. हा, बस कशा असू द्या 25 300 अंडे 300 हा बरं 300 अंडे हा हवालदार जाऊन चौकशी अंड्याचं नाव करा. सांगू का? काही नको सांगू. बाई काही सांगू नको. अंड्याचं सांगू नको. वरदान सांगू नको. हवालदार जावा. काय आहे चौकशी नाही ते बघ. पकडूनच आणतो मी. हा जावा. चला. मी पण जाऊ काय? नाही तुम्ही जावा ना यांच्यासोबत. जायचं असतं का? मला वाटलं तुमच्या चोर येऊस तरी काय थांबायचं. बोलायचं तुम्ही तुमची कंप्लेंट लिहून घेतली ना आता काय हे कोंबडीच्या अंड्याच्या जरा ते डोक्यात जरा जरासं हे- बरं व्हायला लागलं ना आता जास्त. हो का? हम्म. तुम्हाला पण माहितीये का तुमच्याकडे झाली का चोरी? नाही आपल्याकडे जाईल पण आता बरं किशा आले ना आपल्याकडे यांचं काय आता मॅडम मला मोठा धोका भेटला मॅडम. काय करू मी आता? मॅडम बाळा नीट उभा राहा. काय झालं? जा सांग. मॅडम माझा बॉयफ्रेंड दुसऱ्या पोरीशी लग्न करतोय मॅडम. मी आता बापरे. काय करू? काय काय बोलती बघितलं का? काय कुठं आहेस तो? तो काय माहिती कुठे गेलाय. माझा फोटोच उचलत नाही तो अजिबात. फोन उचलत नाही. नाही मला म्हटलं मला तू आवडत नाही. मला तू लग्न करायचं. शांत हो. शांत हो. शांत हो. सविस्तर सांग. मला समजेल असं त्याचं नाव गाव पत्ता सर्व व्यवस्थित सांग. रडायचं नाही काय? हा. नाव त्याचं विक्रम आहे. अच्छा. हा. हवालदार लिहून घ्या तुम्ही कंप्लेंट. मॅडम यायला लय मोठा डोक्याला ताण आहे. यायला करायला गोड लागत तर निस्तारायला आपल्याला लागत आहे. काय यायला करायला गोड लागत आहे आणि निस्तारायला आपल्या त्यात येईल. काय करायला? अहो प्रेम करायला मग असं सविस्तर बोला ना समजेल असं. मॅडम मला सांगा मी प्रेम करू अरे केली का? अरे बापरे. सॉरी. काय करतीस तू? साईडला उभा राहा इथे जरा. नाही तर पाठीमागे इथं गोळ्यात झडतेला इथं हवालदारांना. मॅडम मला सांगा तुमचं पण प्रेम झालं असेल ना कुणावर तरी. तुम्हाला कुठे असं केलं तर तुमच्या मनाला काय वाटेल तुम्ही मला सांगा. तुमच्या मनाला काय वाटेल तुम्ही मला तुम्ही ना सांगा. आपल्या प्रेमाचा विषय काढूच नका. आमच्या हा आमच्या दोघांच्या आमच्या दोघांच्या अहो आपल्या दोघांच्या कोण? अहो घोटाळे हवालदार काय करताय तुम्ही? नाही बाहेर वय तिकडं
हा मग तुमचा असेल कुठेतरी पण सांग. माझं नाही कोणावर प्रेम वगैरे. मॅडम तुम्हाला सांगते यांच्या अजिबात प्रेम करू नका. हे पोरं ना अशीच असतात. नाही हा म्हातारे हा तेच म्हणती. अगं तू अशी कशी बोलती? तुम्हाला माहिती का पोरं ना अशीच आपल्याला सोडून निघून जातात लय लांब. मग आपण असंच रडत बसतो. तुम्ही पण रडले असाल ना मॅडम कधी कधी? म्हणजे तुम्ही हे सांगायला आले का आम्हाला? हा नाही पोलीस स्टेशन कळतं तुम्हाला हे? हा हा सांगा तुझ्या ते बॉयफ्रेंडचं नाव सांगा. वर्धन वगैरे सर्व सांग. नाव विक्रम. हा विक्रम. हा राहतो तो खालच्या वाडीला. बर खालच्या वाडीचा. हा तो ट्रेन करायची नंबर सांग. हा द्या. हा धर. काय अवघड आहे. धरा बोला. तो येणार बरं का डोक्यात मारून तुम्हाला येऊन. काय आलं. चक्कर बसले त्या इथं डोक्यात. हवालदाराला मारणार ते, हे घोटाळे हवालदाराला. एक मिनिट. हॅलो हा विक्रम आहे ना? हा तू पोलीस स्टेशन लवकर ये. तुझ्या नावाची कंप्लेंट आहे. हा तुझी प्रे करणं कंप्लीट केलेली आहे. हा जर नाही ना तुला महागात पडल. आताच्या आता 1000 वय. ओके. ओ त्याला बोलू नका. तो मला मारून इथे येऊन. मारेल? कसं काय मारेल तुला? मग तुला मारायचं बी वाटायचं मग कंप्लीट द्यायला कशाला आली त्याच्या बरोबर त्याच्या विरोधात? मग आता तो दुसऱ्या पोरीसोबत पळून गेला. मग हे दोन आणले पकडून. काय झालं? अंड्या कोंबडी. अंडे कोंबडे हे आहेत का? अंड्या चोरलेले कोंबडे चोरलेले. हवालदार अगोदर विचारपूस करा. तुम्ही सर्व प्रत्येक घोटाळा करत जाऊ नका. चल खाली इकडे ठेव. हो. इकडे हो. पुन्हा चल रे इकडे. जर सविस्तर त्यांना विचारून घ्या. राय जाऊ का? चल रे बाहेर रे. जरा साईडला. थोडा अंतर ठेवा. मॅडम आहे तिकडे. हा कशी अंडी चोरली, कशी कोंबड्या चोरल्या? कोणी काय? आम्ही काहीच नाही केलं. आम्ही नाही काय नाही केलं? आम्ही कशाला काय करू? आम्ही कशाला काय करू? काय केलं नाही? काय केलं? काय केलं नाही? काय केलं नाही? काय केलं नाही? केलं काय केलं नाही? चल सांगतोय का खरं? अरे मला आहे ना चोरी नाही करीत. मला आहे ना गाणं म्हणायची सवय. गाणं म्हणायची मी चोरी नाही करीत. खोटं आहे? खरं सांग. मी चोरी नाही करीत. मला गाणे म्हणायची सवय. अजून खोटं बोलतोय का? सांगतोय का? काय सांगू? काय सांगू मॅडम? अयो अंड्या कोंबड्या सांग. माझे दांडे फुटले. काय बोलला? काय वाजला? नाही अंडे हा कोंबड्यानं अंडी कुठे ठेवलं? मॅडम हा. ते इकडं आणणार होतं आपल्या पोलीस स्टेशनला पण जागा नव्हती ना. माझ्या घरी खुरुड आहे. कोंबड्या कोंडून ठेवल्यात त्याच्यात. तुमच्या घरी कोंबड्या ठेवल्या हा. आणि अंडी अंडे 20 कमी आहेत. 20 आणि बाकीचे कुठे आहेत? बाकीचे त्यांच्याकडे 20च कमी येते. 20 कमी आहेत. कुठं आहेत खरं खरं सांग. 10 ह्यो प्याला कच्चे आणि 10 कच्चे मी पेलो. भूक लागली होती चोरी करता किती पेलो? म्हणजे तुम्हाला काय ताकद कमावची होती काय? नाही सगळी देतो ना मी आमलेट करून. काय? काय? हा, जास्त बोलतो. नाही मॅडम. नाही नाही हा जास्तच बोलतोय. नाही कमी बोलतो. मी बोलतच नाही. आ? मी कशाला बोलू? नको ना मॅडम. हा? नको ना? नको. सर्व काही जे घेतलंय ते सर्व आणून द्यायचं. हवालदार हा. टाका यांना आतमध्ये. ओ मॅडम त्यांना नंतर बघा तुम्ही. मी काय म्हणते ऐका. बसा इथं खाली. त्या सगळ्यांचं राहून द्या. पहिली माझी कंप्लेंट घ्या तुम्ही. समजलं का? हा. पहिली इथं माझी कंप्लेंट घ्या तुम्ही. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. ह्यांचे काही कोंबड्याने अंडे चाललेत. ह्या कोंबड्यांना कधी अंडे होतील, कधी पिल्लं होतील. इथं माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तो एकदा गेला पळून तर मग मी कुणासोबत लग्न करू मॅडम? हळू आवाजात बोलायचं. हा. एकदा कंप्लेंट लिहून घेतली ना. हा घेतलीच नाही तुम्ही. कंप्लेंट अहो, लिहून घेतली. येईल तो. हा हे बघा आला मॅडम. हाच येतो. आत्ताच सांगितलं रिलॅक्स बोलायचं. काय झालं? काय नाही झालं. काय नाही झालं. हे काय म्हणते? काय म्हणते काय? तू कोणत्या पोरीसोबत पळून चालला? हा कोणाशी लग्न करायचंय तुला मला सोडून? हा सांग ना. कोणती पोरगी? काय बोलते तू? मला नाही माहिती कोणची पोरगी. मॅडम हे बघा हा असं खोटं खोटं बोलते बोलतो. काय? हा? खोटं बोलते? खोटं बोलते. किती दिवसाचं प्रेम आहे तुमचं? 3 वर्षापासूनचं प्रेम आहे आमचं. हा मग काय झालं ते आता? मॅडम हिचं होतं माझं नव्हतं बाई. तुझं नव्हता? हिचं होतं प्रेम माझं इकडे नव्हतं. इकडे तुझं प्रेम नव्हतं का?
माझं नव्हतं मॅडम, तिथं होतं फक्त माझं नव्हतं मॅडम. अरे तू दिसतो छपरी दिसतोय, खरं खरं बोल लवकर. सांगू का? तुझा अशा चांबड्या लोबिलला हा बोलपाटा काय करा सांगतो मी. हा ते होतं 3 वर्षाचं प्रेम, हा. पण नाही लई वाकडी पोरगी. वाकडी कोण वाकडी ती? पुढे. कुठं मोडली? सरळ आहे ना मी एकदम. मॅडम कुठं काय दिसतंय का माझ्यात फॉल्ट एकदम सुंदर आहे, छान आहे. हा? तशी आहे ती सरळ. हा. ती डोक्यात वाकडी, डोक्यात. डोक्यात वाकडी. मॅडम मला बघा डोक्यात वाकडी. तुम्ही मारू नका आता. ती मॅडम पागली. आहे का? मग ती वाकडी असो तिकडे असो कशी असो, तिला तुझ्यावर प्रेम झालेलं आहे, काय करायचं? तुझं नाही का? आ? तिचं होतं मॅडम. अरे तू तिचं होतं. मॅडम बोल. 3 वर्षापासून हा सोबत राहिलं. प्रेम नसलं असतं तर कसं माणूस सोबत राहतं का एवढं तुला वर्ष? हिच्याशी लग्न करायचंय ना? करणार आहे का हिच्याशी लग्न? करणार नाही. अरे इथं खेळ आहे का? मॅडम आधी होतं. खेळ आहे का? तू प्रेम करशील म्हणजे ही डोक्यात वेड आहे, ह्याच्यात वेड आहे. खेळ आहे का ही? मी करू करत नाही मॅडम. ए कोंबड्या चोर, बस तिकडं. आता कुठून चोरू मॅडम? चोरल्यात तुम्ही धरता परत. काय? कोंबड्या चोरल्यावर बस तिकडं कोंबड्या चोर. तो कसा अंडी चोर बसलाय? मॅडम लय वाईट देतोय, लय वाढवतोय, इकडून तिकडं तिकडून इकडे त्याला आतमध्ये टाका, आतमध्ये. लक्ष राहायचं. लागली मॅडम. खेळ लागली? कशी खेळ लागली? जायचंय का तुला? हा, बोल. काय तुझं काय रे? काय नाही मॅडम. हा गप गुणानं ती प्रेम करते, तुला हे करायला लागल, नाही तर आत टाकल्या जाईल. कळलं का? शानपणा करायचा नाही इथं. काही टाइमपास नाही. तुम्ही जेव्हा उठचाल प्रेम करचाल, वाकडे तिकडे करताल, ते चालणार नाही. कळतं का? सांगितलेलं कळतं का? वाकडा तोच किती ठिकाणी वाकडा होतोय बघा अगोदर. चल इकडे. काय बोलले? मॅडम करणार ना लग्न? हा करेन. नक्की? नक्की नक्की. नाही तर मॅडम झालं पण इथं बसवा. हो नको मॅडम. चला वर करा. हवालदार पकडा, टाका बरं इकडे. या. हा? हो सर करेन. नाही करणार. दिसतंय तुझ्या ह्याच्यावर ना. चल. बस. आणि तू ग मी करेन ना लग्न. तुम्ही बस इकडं. तुम्ही बस इकडं. शांत बस. मी बस इकडं, बस. प्रेम करायचं नाही. आई वडील आहेत ना तुला? हा हे आई वडिलाला प्रकार माहित आहे का तुझा? नाही माहिती. मग तू कस काय ह्याच्यासोबत 3 वर्ष प्रेम केलं? मी त्याला घेऊन जाणार होते माझ्या घरी मॅडम. तुझ्या आई वडील चौकशी करत नाही तू कुठं जाते, काय करते, ह्या गोष्टी चौकशी नाही करत? करतात ना. खरंच आहे ना प्रेम? हो. विक्रम इकडे. करणार आहे का नाही लग्न हिची? हा करेन ना. खरं खरं सांग. खरं ते मी आधी खोटं बोललो होतं, ती डोक्यात थोडी हे. हं. पण ती काय आहे, ती गरम होती एखाद्या दिवशी लय माहेर, त्याच्यामुळे म्हणलं नाही तुझा करेन. हे खूप जीव आहे दिसतंय. खरं प्रेम आहे. आहे. हो नक्की करशील ना? हो, जीव नक्की लावशील ना? नक्की नक्की करेन. ओके चालेल. जा व्यवस्थित. जाऊ का? हा कम्प्लीट हे करून घ्या. चला चला. जातो मॅडम. हो. थँक्यू. बाय बाय. पुढून हा जा. हो हो. सही करून टाकी तुला लगेच. काय हो हा, बोला. घोटाळे साहेब? हा? प्रेम करतात, भांडणे करतात, हम्म. आणि नंतर इकडे येतात, हाली अजून जगात मोठे होतात. मॅडम हाली जगात हेच चालू आहे आता. हा ना? हा. जाऊ द्या. जाऊ का मी? बरं ते त्याला म्हणाव माझ्या कोंबड्या सापडले का नाही? मला काळजी लागली कोंबडीची ना अंड्याची. अंड्याची आणि कोंबड्याची. कोंबड्या नाही सापडल्या, पण 2 कोंबड्या गौसून आणले. ते बघा. उठा रे उठा. बया ये येत का? असं काय तुला कोंबड्या नव्हत्या मला 25 कोंबड्या होत्या आख्या. मी सापड लावून दिले मला माहिती. कोंबड्या नाही, कोंबड्या चोरणार रे. हे कोंबडे चोरत काय? हा येच ए बाई 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 इथं काय? आई, माझे कोंबडे चोरले. ए, हवालदार काय? हो बाई. हवालदार काय बोलायचं? अहो हवालदार चोर शिका माझ्या कोंबड्या. चोर शिका माझ्या कोंबड्या. आरोपी आपल्या हो ताब्यात- मॅडम, आम्ही मस्त आणलंय यांना. आरोपी हा, आपल्या हा. ताब्यात आहे. तू आम्ही ताब्यात असताना तुम्ही बाई. नाही आणायचं. तुमच्या आमच्या कोंबड्या ताब्यात आहे भेटल्यात आणि जे काय आहे त्या अंड्याचा पैसे पण भेटतात तुम्हाला. त्यांनी अंडे पेल्यात काय फोडून. पेले कसं काय? 20 अंडे कमी भरले. 200 अंडे दिले. बाई, मी किती कष्ट केलं त्या अंड्यासाठी बाई. शांत म्हणलंय ना? इथं आम्ही कशासाठी? काय गरज आहे का मारायची? तुम्ही काय साठी मग मला सांगा. माझ्या 20 अंडे कसं काय घाल? हा भेटते. तुम्ही काय साठी काय 20 अंडे घाल? तुला कोर्टात यायचंय का? हा मग शांत बस. ए काय ते अंड्याचा हिशोब आहे ते बघा हवालदार. द्यायला हवा पैसे वगैरे. सांगावर पाठवलं होतं. हा? तुम्ही 2 जण 100 रुपये 200 रुपये दंड भरायचा इथं. 20 अंडे जा. आणि माझ्या अंड्याचे पैसे ए ते देतात ना 200. देतो. 10 रुपयाला असतील किती मी? 20 10 किती झाली? 200 रुपये. हा. मी 100 देऊन टाकतो. मी पण टाकतो. चला बरं, ठीक आहे. पटकन द्या नाहीतर आत टाकेल. देऊन टाकतो.
आम्हाला काय माहित कसे लागले टोले एवढी बरी म्हणून अशी एवढी कोंबड्यावाली अजून बारीक झाला आता. लय घाबरलं मला वाटलं भूकंप झाला काय परत अशा चोऱ्या करू नका हा आम्ही आहे इथे. हा हवालदार बघा त्यांचं काय उशोब आहे ते मिटून घ्या पटकन. लगेच. माय कोंबड्या आणि माय वीस अंडे कोंबड्या आणि अंडे आमच्या घरी आहेत. या करा. हा 280 अंडे. टेम्पो पाठवून द्या, पाठवून देतो. चला रे. मी टॅप पाठवून हा मग कोणाचं काम आहे? तुमचंच काम आहे. टेम्पो पाठवून द्या, पाठवून. चला. हा जा. जाऊ का हा निघा. मॅडम जाऊ का हो हो. कोंबड्या आणि ते कोंबडे अंडे तुझे आहेत ना घरात डालून ठेव, एखादा खुरुडा बनव अहो कसं आणि राखण बसते. बाहेर जात असतात ना. हा का हा. तू पण जात जा कोंबड्यासोबत जाते घे जा अहो, मिटून. तिला कोंबडी का होताय का बरं फिरा ना तुम्ही फिरा तुम्ही जा. आणि मग? नाही बरं हा हा जाऊ का हो जावा. तुमच्या सासू- मग काय लग्न करते बाची? अहो, चाललंय माझं. माझी आव आहेत ना. हा जा तुझ्या आहोकड. घोटाळे हवालदार आपल्याला काहीतरी थंड घेऊन या. लगेच हा? बरं मी काय म्हणतो मॅडम हा. चला आता आपण हॉटेलला जाऊ मस्त जेवण बिवून करू हा, थंड. थंड बिंडाई पिऊ हा बिल तुम्ही बसा मी बरं भरते काय काय विषय नाही दादा मी बरं हा मी का? तुम्हाला म्हटलं ना अच्छा घोटाळे सर चला घोटाळे हवालदार. आपण दोघं चला हं.